भाग 2. नात्याचा आरसा. माया गरोदर असल्याचं कळलं तेव्हा घरात आनंद झाला. सासरच्या अंगणात पुन्हा रांगोळी काढली गेली. देवघरात दिवा लावला गेला. पण मायाच्या मनात भीती होती. हा आनंद खरंच माझ्यासाठी आहे का, की फक्त येणाऱ्या बाळासाठी? शारदाताईंनी पहिल्यांदाच मायाला हाक मारली, पण त्या हाकेत माया नव्हती. त्या हाकेत नातवाची आई होती. आता जपून राहा, उठबस कमी कर, माझ्या नातवाला काही व्हायला नको. माया शांत राहिली. ती समजून गेली होती, काही नाती नावापुरतीच बदलतात. अजय काळजी घ्यायचा, पण शारदाताई अजूनही प्रत्येक गोष्टीत दोष काढायच्या. कधी खाण्यावर, कधी डॉक्टर बदलल्यावर, तर कधी मायाच्या शांतपणावरही. इतकी गप्प का असतेस? मनात काहीतरी खोट असेल, हे शब्द मायाच्या काळजावर वार करायचे. डिलिव्हरीचा महिना आला. एक रात्री अचानक मायाला त्रास सुरू झाला. पावसाळ्याची रात्र, वीज गेली होती आणि घरात घबराट पसरली. रुग्णालयात पोहोचेपर्यंत वेळ निघून गेला होता. डॉक्टरांनी तपासून गंभीर स्वरात सांगितलं, केस खूप क्रिटिकल आहे, दोघांनाही धोका आहे. शारदाताई पहिल्यांदाच देवासमोर हात जोडून उभ्या राहिल्या. त्यांच्या ओठावर एकच शब्द होतं, माझा नातू. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तासनतास शांतता होती. कोणीच बोलत नव्हतं. अचानक डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, निर्णय घ्यावा लागेल, आई किंवा बाळ. त्या क्षणी अजय गारठून गेला. मायाला थोड्या वेळेसाठी शुद्धीवर आणण्यात आलं. अजय तिच्याजवळ गेला, डोळे पाणवलेले. मायाने हळूच विचारलं, बाळ ठीक आहे ना? अजय काहीच बोलू शकला नाही. मायाने सासूबाईंकडे पाहिलं. शारदाताईंच्या चेहऱ्यावर भीती होती, पण ती भीती मायासाठी नव्हती. त्या एका नजरेत मायाला सगळं कळलं. तरीही तिने डॉक्टरांना सांगितलं, माझ्या बाळाला वाचवा, तो या घराचा वारस आहे. मी आई आहे, आईचं कर्तव्य माहिती आहे मला. त्या शब्दांनी सगळे स्तब्ध झाले. ऑपरेशन सुरू झालं. तासाभरानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. काही मिनिटांनी डॉक्टर म्हणाले, आईलाही वाचवलं आहे, पण ती खूप कमजोर आहे. शारदाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्या ICU बाहेर बसून रडत होत्या. पहिल्यांदाच त्यांना जाणवलं, ही मुलगी नसती तर आज नातूही नसता. माया शुद्धीवर आली तेव्हा शारदाताई तिच्याजवळ बसलेल्या होत्या. त्या थरथरत्या हातांनी मायाचा हात पकडला. मी तुला खूप त्रास दिला, मी आई म्हणून अपयशी ठरली. तू सून नाहीस, तू माझी मुलगी आहेस. मायाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते वेदनेचं नव्हतं, ते सुटकेचं होतं. आज त्या घरात शारदाताई स्वतः मायासाठी चहा करतात. तिच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व देतात. लोकांना सांगतात, ही माझी सून नाही, माझी ताकद आहे. माया आता शांत आहे, कारण तिला मिळालं आहे स्वतःचं स्थान. आणि एकच गोष्ट मनाला ठेवते, कधी कधी नात्याची किंमत जवळजवळ सगळं गमावल्यावरच कळते.